मंडळी, बीएमसी निवडणूक ही फक्त महापालिकेची निवडणूक नाही, तर या बीएमसी निकालातून पुढील 10 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे। येथील निवडणूक हाताळताना थोडी जरी चूक झाली तर बीएमसी सोबत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलू शकते। राजकीय वर्तुळात अशी चर्चा का सुरू आहे तुम्हाला ही व्हिडिओत पुढे समजेलच। तसेच साऊथ मुंबईमध्ये भाजप मजबूत का दिसतोय, तर सेंट्रल मुंबईमध्ये ठाकरे युती आघाडीवर कशी आहे आणि वेस्टर्न मुंबई कशी किंग मेकर असणार, या व्हिडिओत बूथ लेवल सर्वेच्या आधारे सर्वच गोष्टी क्लिअर करणार आहोत। कारण सर्वेमध्ये जो रिझल्ट येणार आहे तो दोन्ही बाजूंना अस्वस्थ करणारा आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। मंडळी, या ठिकाणी फक्त ठाकरे युती आणि भाजप प्लस महायुतीवरच फोकस केलेला आहे, कारण सर्वेमध्ये इतर पक्षांना खूपच कमी जागा दिसून येत आहेत, म्हणून त्यांचा आकडा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। मंडळी, आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ, म्हणजेच एरिया वाईज कोणाला किती टक्के मतदान होईल आणि किती जागा मिळतील। तर सुरुवात करूया साऊथ मुंबईपासून। या भागात कुलाबा, फोर्ट, मरीन ड्राईव्ह आणि भायखळा सारखे एरिया येतात। या ठिकाणी भाजपला 45 ते 50%, तर ठाकरे युतीला 35 ते 40% आणि इतर 10 ते 15% वोटिंग होऊ शकते। इथे एकूण जागा 25 आहेत, त्यापैकी भाजपला 14 ते 16 आणि ठाकरे युतीला 8 ते 10 जागा मिळू शकतात। ग्राउंड ऑब्झर्वेशनवरून लक्षात येते की या भागात प्रामुख्याने हाय इन्कम वर्ग आहे। तसेच कोस्टल रोड, मेट्रो प्रोजेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर, व्हॅसिबिलिटी या सगळ्या गोष्टी भाजपसाठी प्लस पॉईंट ठरतात। तर मराठी मतदारांचे प्रमाण सुद्धा या ठिकाणी कमी आहे, म्हणून ठाकरे इथे कमी पडतात। आता पाहूया सेंट्रल मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे। तर इकडे दादर, परेळ, लालबाग, वरळी असे भाग येतात। प्रामुख्याने इकडचा बराच एरिया म्हणजे शिवसेनेची मुळं आहेत। इथे ठाकरे युतीला 48 ते 52% वोटिंग होईल, तर भाजपला 38 ते 42% आणि इतर 5 ते 10% वोटिंग होऊ शकते। तसेच इथे एकूण जागा 30 आहे, त्यापैकी ठाकरे युतीला 17 ते 20 आणि भाजप 9 ते 12 जागा जिंकू शकतो। तर ग्राउंड ऑब्झर्वेशनवरून लक्षात येते की हा गिरणी कामगारांचा पट्टा आहे, म्हणजेच मराठी माणसांची अस्मिता आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आजही इकडे तसाच आहे। जुना शिवसैनिक नेटवर्क आणि स्थानिक चेहरे, तसेच मराठी मुद्दा इथे इमोशनल कनेक्ट करतो, म्हणून सेंट्रल मुंबईमध्ये ठाकरेंना आघाडी मिळताना दिसून येते। मंडळी, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे पश्चिम उपनगर। यांच्यात अंधेरी, गोरेगाव, मलाड आणि कांदिवली हे भाग म्हणजे बीएमसी साठी किंग मेकर आहे असे म्हटले जाते। इथे भाजपला वोटिंग पर्सेंट 44 ते 48%, तर ठाकरे युतीला 42 ते 46% आणि इतर 5 ते 8% होऊ शकते। एकूण इथे जागा आहेत 65, ज्यात भाजपला 30 ते 34 आणि ठाकरे युतीला 26 ते 30 जागा मिळू शकतील। ग्राउंड ऑब्झर्वेशनवरून लक्षात येते की हा मिक्स पॉप्युलेशनचा भाग आहे। मराठी, गुजराती, नॉर्थ इंडियन इकडे अशी लोक आहेत। इथे डेव्हलपमेंट आणि लोकल इश्यू दोन्ही चालतात। कोणत्याही पक्षाकडून इथे थोडीशी जरी चूक झाली तर बीएमसी हातातून जाऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही। आता पाहूया ईस्टकडील भाग, जिथे घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि चेंबूर। इथे ठाकरे युतीला 46 ते 50% वोटिंग होईल, तर भाजपला 40 ते 44 आणि इतर 6 ते 10% वोटिंग होऊ शकते। एकूण जागा आहेत 45, त्यामध्ये ठाकरे युती 22 ते 26 आणि भाजपला 17 ते 20 जागा मिळू शकतात। इथे सुद्धा ग्राउंड ऑब्झर्वेशन वरून लक्षात येते मराठी मध्यम वर्ग लिडरशिप इम्पॅक्ट आहे। भाजप इथे फाईट देतोय, पण ठाकरे युती वरचढ ठरते। नंबर 5 ला येतं नॉर्थ मुंबई आणि या भागात मुलुंड, दहिसर आणि बोरिवलीचा काही एरिया आहे। हा भाग म्हणजे भाजपचा बाले किल्ला। इकडे भाजपला 48 ते 52% वोटिंग होईल, ठाकरे युतीला 38 ते 42% आणि इथे जागा आहेत 35, ज्यामध्ये भाजपला 18 ते 20 आणि ठाकरे युतीला 13 ते 15 जागा मिळू शकतात। ग्राउंड ऑब्झर्वेशन वरून लक्षात येते RSS प्लस बीजेपीचे स्ट्रॉंग नेटवर्क आहे, म्हणून इथे भाजप लीड मध्ये दिसून येतो। मंडळी, आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, स्लम आणि रिडेव्हलपमेंट एरिया, ज्यामध्ये धारावी, कुर्ला, गोवंडी आणि मानखुर्द। मंडळी, हा भाग पूर्णपणे लोकल कॅन्डिडेटवर डिपेंडेड आहे। इकडे ठाकरे युती 40 ते 42%, तर भाजपला 35 ते 36% आणि इतर 20 ते 25%। अशा प्रकारे मतदान होऊ शकते। इथे एकूण जागा आहेत 27, ठाकरे युतीला 10 ते 12, भाजपला 8 ते 10 आणि इतरला 7 ते 9 जागा मिळू शकतात। इथे सुद्धा ग्राउंड ऑब्झर्वेशन वरून लक्षात येते की पाणी, घर, पुनर्वसन, लोकल काम या सर्व गोष्टींवरून समजते की या ठिकाणी पक्ष नाही तर स्थानिक चेहरा महत्त्वाचा मानला जातो। मंडळी, आता सर्वेनुसार फायनल आकडा काय असेल ते पाहूया। बीएमसी मधील 227 सीटमधून ठाकरे युती आणि भाजप प्लस महायुतीला किती सीट मिळतील ते सुद्धा समजून घेऊ। बीएमसी मधील सर्वेनुसार फायनल सीट म्हणजे भाजप प्लस महायुतीला टोटल 98 ते 114 जागा जिंकण्याची शक्यता आहे, तर इकडे ठाकरे प्लस शरद पवार युतीला 96 ते 112 जागा मिळू शकतात।
आणि इतरला सुद्धा या ठिकाणी 18 ते 20 जागा मिळतील. BMC मधील 227 जागांपैकी सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागा जिंकणे आवश्यक आहे. पण मंडळी, या सर्वेमध्ये एक गोष्ट क्लिअर होते की दोघी बाजूनी अटीतटीची लढाई आहे. कोणालाही सहज विजय मिळणार नाही. मंडळी, ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहे. स्पष्ट सांगायचं झालं, जर ठाकरेंनी बाजी मारली तर महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका भाजपसाठी एक आव्हान असेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण तयार होईल. आणि कदाचित या निवडणुकीत भाजप जिंकला तर पुढचे 10 वर्ष भाजपचं वादळ कोणीच रोखू शकणार नाही. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.